Hello friend, welcome back to my YouTube channel Only Chemistry. Please like, subscribe and press the bell icon of the channel. Now we can start the next point of our topic, that is classification of crystalline solid. Classification of crystalline solid. याच्याने आपण काय केलं? क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हणायचं, अमॉर्फस सॉलिड कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम हा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. जनरली द क्रिस्टलाइन सॉलिड इज क्लासिफाइड, जनरली दिस इज क्लासिफाइड into four types depending upon, कशानुसार त्याचे क्लासिफिकेशन केलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन द constituent particle they are classified into four types. काय चार टाइप आहे त्याचे, तर पहिला पाहूया आपण आयोनिक सॉलिड, सेकंड कोव्हॅलंट किंवा त्याला आपण म्हणतो नेटवर्क सॉलिड, थर्ड वन मेटालिक सॉलिड, and fourth one is a molecular solid. These are the four types. याचे काय आहे, हे चार टाइप्स आहे. कशानुसार टाइप आहे चार त्याचे, डिपेंडिंग अपॉन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. तो कशापासून बनलाय याच्यानुसार याचे किती टाइप केलेले आहे, चार टाइप केलेले आहे. तर काय करूया आपण हे वन बाय वन या ठिकाणी आपण हे चारही टाइप या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर पहा आयोनिक सॉलिड कशापासून बनलेला आहे. आयोनिक सॉलिड these are the made up of ions, made up from ions. Covalent network solid that are made up of atoms, that are made up from atoms. Metallic solid is made up from metal and electrons, and last one is a molecular solid. These are made up from molecules. Ionic solid is made up from ions of positively and negatively charged. त्याच्यापासून काय बनलेलं आहे, हे आयोनिक सॉलिड बनलेलं आहे. कोव्हॅलंट कशापासून बनलेला आहे, ऍटम्स पासून बनलेला आहे. मेटॅलिक कशापासून बनलेला असेल तर मेटल आणि इलेक्ट्रॉन्स असतील. आणि मॉलिक्युलर सॉलिड जे आहे ते कशापासून बनलेलं आहे, मॉलिक्यूल पासून हे तयार झालेलं आहे. आता काय करूया आपण हे डिटेल या ठिकाणी त्याचं काय घेऊया, चारही कंपॅरिझन घेऊया आपण. आपण पाहतोय क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. कशाला म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड आपण ते पाहिलेलं आहे. आता आपण क्लासिफिकेशन पाहतोय. पहा पहिला भाग झाला हा आयोनिक सॉलिडचा. नेक्स्ट असेल तो कोव्हॅलंट सॉलिड आहे, कोव्हॅलंट असेल. परत आहे तो मॉलिक्युलर आणि शेवटी आहे आपला हा मेटॅलिक सॉलिड. आता काय करूया आपण वन बाय वन या ठिकाणी स्टार्ट करूया. दे आर मेड ऑफ फ्रॉम कशापासून तयार झालेला आहे हे, आयन्स ऑफ अपोजिट चार्जच्या आयन पासून आपल्याला हे सॉलिड मिळालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो आयोनिक सॉलिड. याच्यामधलं पहिलं पाहूया. They are made up from
they are made up from atoms. कशापासून बनलेलं आहे ते? ऍटम पासून बनलेलं आहे. मोनो ॲटॉमिक, एकच मॉलिक्यूल असेल, मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल और पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल. एकच मॉलिक्यूल असेल किंवा छोटे छोटे मॉलिक्यूल असतील, त्याचं काय झालेलं असेल, कॉम्बिनेशन झालेलं असेल आणि हे तयार होईल. मेटॅलिक सॉलिड, मेटॅलिक आयन, तुमचा मेटल असेल त्याच्यामध्ये असणार आयन, मेटॅलिक आयन अँड अ सी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. मेटलचा एक आयन असेल मधोमध आणि याच्याभोवती काय असणार आहे, हे इलेक्ट्रॉन्स असणार आहे. याला म्हणतो आपण मेटॅलिक सॉलिड. अशा प्रकारे हे मेटॅलिक सॉलिड या ठिकाणी तयार झालेलं असेल. चल पुढे जाऊया आपण सेकंड पॉइंट कडे. In this solid, the force of attraction is electrostatic. याच्यामध्ये कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक कशाला म्हणतो आपण, तर एक पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, दोघांमध्ये असणारा अट्रॅक्शन त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग याच्यामध्ये कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता इथे काय आहे, आपला ऍटम आहे. मग ऍटम मध्ये आहे का पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज? इलेक्ट्रॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ऍटम वरती आहे का? नाही, कारण ऍटम कसा आहे आपला, न्यूट्रल ऍटम असतो. चला मग याच्यामध्ये पाहूया. मग कसं तयार होईल त्याच्यामध्ये? कोव्हॅलंट, तर नावामध्ये अर्थ आहे. कशामध्ये आहे हा? कोव्हॅलंट. कोव्हॅलंट बॉन्ड इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोव्हॅलंट बॉन्ड इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोव्हॅलंट बॉन्डच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कसं असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. तर कशाला म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड? कशाला म्हणायचं? द बॉन्ड फॉर्म बिटवीन टू atoms by sharing of electron. इलेक्ट्रॉनची काय करतो? शेअरिंग करतो. म्हणजे सपोज आता हा एक हायड्रोजन आहे, हा एक हायड्रोजन, याचं ऑक्टेट कंप्लीट होतंय का किंवा डुप्लेट कंप्लीट होतंय का? नाही. मग हा काय करतो, याच्याकडे असणारा एक इलेक्ट्रॉन आणि इकडच्याचा असणारा एक इलेक्ट्रॉन दोन काय होतात, शेअर होतात आणि एक बॉन्ड बनतो. त्या बॉन्डला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. असं लिहितो आपण तो कोव्हॅलंट बॉन्ड. मग तो बॉन्ड काय असेल, त्याच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं ते काय असणार आहे, माध्यम त्या ठिकाणी असणार आहे. चला पुढे जाऊया. मॉलिक्युलर सॉलिड. आता मॉलिक्युलर सॉलिड आहे. ह्या मॉलिक्युलर सॉलिड मध्ये काय, मग पोलर मॉलिक्युल असणार आहे, काही नॉन पोलर असणार आहे. बरोबर. मग पोलर मॉलिक्युल जर असतील, पोलर मॉलिक्युल असतील, आपण असं करूया, पोलर नॉन पोलर. मग पोलर असतील त्याच्यामध्ये काय असतंय, डायपोल इंटरॅक्शन. आणि जे नॉन पोलर आहेत, ज्याला डायपोल मोमेंट नाही, ज्याची डायपोल मोमेंट काय आहे, झिरो डायपोल मोमेंट आहे, मग याला काय मिळेल, डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन फोर्स. 11मध्ये पाहिलं आपण डिस्पर्शन फोर्स कशाला म्हणतो, लंडन फोर्स कशाला म्हणतो, किंवा अँड हायड्रोजन बॉन्ड एवढे काय असते त्याच्यामध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. तिसरं याच्याकडे जाऊया पुढे आपण. In a metallic solid, there is a metallic bond. Between metal ion. तो कसा असेल मेटल आयन, कॅटायन, मेटल आयन कॅटायन and इलेक्ट्रॉन. मेटल आयन
आणि इलेक्ट्रॉन याच्यामध्ये कोणता बॉन्ड असेल? हा मेटालिक बॉन्ड त्या ठिकाणी असणार आहे. हे झालं. चला पुढे जाऊया. तिसरा टाइप. मग याचा जो काय असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा आहे? स्ट्रॉंग आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याचा स्ट्रॉंग असेल. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल तर याचा जो काय सॉलिड असेल ते कसं असेल? हार्ड असेल. कसं असेल? हे हार्ड असेल. दिस सॉलिड्स आर हार्ड. आता याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा अजून स्ट्रॉंग आहे. मग याच्यामध्ये कसं म्हणूया आपण? दे आर व्हेरी हार्ड. व्हेरी हार्ड म्हणूया. आता हा एकदम वीक आहे. हा वीक आहे म्हणून कसं येईल? हे सॉफ्ट आहे. दे आर सॉफ्ट. मॉलिक्युलर सॉलिड आर सॉफ्ट इन नेचर. आता इकडे जाऊया आपण. मेटालिक सॉलिड आहेत पहा. मग हा मेटालिक सॉलिड मध्ये कसं असतं तर काही अगदी सॉफ्ट असतात. अगदी सॉफ्ट असतात आणि काही हार्ड असतात. सॉफ्ट टू हार्ड. सॉफ्ट टू हार्ड. ठीक आहे. चला पुढे जाऊया 4th नंबर कडे. The melting point of ionic solid is high. Melting point of ionic solid is high and in the range of 600 degrees Celsius. कुठून कुठवर आहे तो? 600 degrees Celsius to 3000 degrees Celsius. 600 पासून ते तो 3000 डिग्री पर्यंतचा काय असतो? हा मेल्टिंग पॉइंट असतो. दे आर व्हेरी हार्ड. आता अजून हार्ड आहे म्हणजे याचं काय होणार आहे? मेल्टिंग पॉइंट त्याचा अजून जास्त असणार आहे. दे आर अबाउट 1200 डिग्री सेल्सिअस टू 4000 डिग्री सेल्सिअस. व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट. अगदी त्याचा मेल्टिंग पॉइंट व्हेरी हाय असणार आहे. याच्यामध्ये 4th कडे येऊया. दे आर सॉफ्ट आहे. कसं आहे? हे सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे म्हणजे याचा मेल्टिंग पॉइंट कसा असणार आहे? कमी असणार आहे. तो आहे पहा -279 डिग्री सेल्सिअस टू 400 डिग्री सेल्सिअस. 279 पासून इथे 279 आहे, काहीचा 272 सुद्धा आहे. 272 डिग्री सेल्सिअस. 279 पासून ते 400 डिग्री पर्यंत किंवा 272 पासून तो 400 डिग्री पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आणि लास्ट वन आहे त्याचा आहे पहा 39 डिग्री सेल्सिअस टू 3400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कसं आहे? अगदी कमी पण आहे आणि तो जास्त आहे. म्हणजे सॉफ्ट असेल त्याचा कमी असेल, हार्ड असेल त्याचा मॅक्झिमम त्या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट पॉइंट. हा झाला त्याचा मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंटचे कंपॅरिझन आपण केलेलं आहे. आता पुढे जाऊया. दे आर नो कंडक्टर सॉरी और पुअर कंडक्टर. दे आर पुअर कंडक्टर. They are poor conductors of electricity. They are poor conductors of electricity in solid state. म्हणजे सॉलिड मध्ये असतील तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल का? करत नाही. पण जर ह्याला डिसॉल्व केलं आपण, दे आर डिसॉल्व और मॉल्टन, त्याला काय केलं आपण? डिसॉल्व केलं किंवा त्याला वितळवलं तर ते काय करतो? इलेक्ट्रिसिटी कॅरी करतो. पुढे कोव्हॅलंट बॉन्ड. दे आर पुअर कंडक्टर. हे कसं आहे? पुअर कंडक्टर्स आहे. बट एक्सेप्शन, याला एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट कसा आहे? हा गुड कंडक्टर आहे. कशाचा? इलेक्ट्रिसिटीचा. किंवा अजून डायमंड आहे पहा. डायमंड आहे. डायमंड काय? ह्याला एक्सेप्शन आहे. काय डायमंड? डायमंड इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. हा कशाचा आहे? हीटचा गुड कंडक्टर आहे आणि हा आहे इलेक्ट्रिसिटीचा. हे दोन त्याला काय आहे? एक्सेप्शन्स आहेत. मॉलिक्युलर सॉलिड आर पुअर कंडक्टर. हे सुद्धा कसं आहे? अगदी पुअर कंडक्टर आहे. कशाचं? हीटचा आणि इलेक्ट्रिसिटीचा. पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि हा कसा आहे? अगदी मेटल आहे. आपण वापरतो गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा कसा आहे? तो
गुड कंडक्टर आहे. शेवटी आपण याचं पाहूया एक्झाम्पल. तर काय एक्झाम्पल सांगतात आयोनिक सॉलिडचं? तर आयोनिक सॉलिड मध्ये आपण म्हणूया आयोनिक सॉलिड NaCl असेल, कॅल्शियम फ्लोराइड असेल. हे त्याचं काय झालं एक्झाम्पल झालं. कशाचं? आयोनिक सॉलिडचं. मग कोव्हॅलंट सॉलिडचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? इथे दिलेलं आहे आपल्याला. डायमंड असेल, ग्रॅफाइट असेल किंवा सिलिका असेल. हे कशाचे एक्झाम्पल आहे? कोव्हॅलंट सॉलिडचे. आता मॉलिक्युलर सॉलिड असतील. मग मॉलिक्युल कशाचं बनतो? आईस आहे. इज अ एक्झाम्पल ऑफ मॉलिक्युल. आईस असेल. त्याच्यानंतर मग दुसरा एखादा मॉलिक्युल घेऊ आपण, तो म्हणजे बेन्झोइक ऍसिड इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ मॉलिक्युलर सॉलिड. आणि मेटलिक सॉलिड मध्ये मग या ठिकाणी मेटल सांगता येईल आपल्याला. कॉपर आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, गोल्ड आहे. हे काय झाले याचे एक्झाम्पल्स आहेत. दे आर एक्झाम्पल ऑफ द मेटॅलिक सॉलिड. अशा प्रकारे चार्जेस आपण काय केलेलं आहे? कंपॅरिझन केलेलं आहे. नेक्स्ट टाइम आपण पुढचं टॉपिक पाहूया. थँक्यू.